तर काय म्हणता पोट्टे होतो. आता आपण निघालो घराच्या बाहेर. दिवसभर पाणी पडलं. आता आम्हाला जायचं होतं शेगावला. ते गाडी माझ्यानंतर काही घालत नव्हती आणि आपली सिटी 110 उभी आहे, कारण ते पावसामुळे स्लिप होते. तर आपली स्टनर काढली बाहेर. हा टकुसिंग गाडी मागे ओढत होता तरी काही मेळ येत नव्हता. तर अनिकेत आणि मी चाललो शेगावला. तुम्ही रस्त्याने बघू पुरा चिखल झालेला आहे, दिवसभर पाणी पडलं त्यामुळे. आम्ही सध्या तर आमच्या मामाच्या इथं आलो होतो, दोघंही भाऊ. आता हे बघू शकता तुम्ही, इथं मोठी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. आणि आता आम्ही होणार रवाना डायरेक्ट शेगाव. तुम्ही बघू शकतो बसस्टँड वगैरे. तसा तर रस्ता काही जास्त लांब नाही, रस्ता इथून मस्त 4 किलोमीटर आहे. तर आपल्या काय 5 मिनिटमध्ये आपण शेगावमध्ये पोहोचतो. तर आपण शेगावमध्ये पोहोचलेलो आहे आणि आहे वाटिका. तर आता आपण चाललेलो आहो फिरत शेगावमध्ये, तिकडून इकडे. हे प्लेस तर माझ्या लाईफमधली खूप इम्पॉर्टंट प्लेस आहे, कारण ही माझी शाळा आहे. आम्ही विचार करत होतो शेगावमध्ये कुठं जा, तर मग आठवणारी चला भूषणच्या इथं जाऊन येऊ. भूषा पण या पावसाला खूप कावला होता आणि बाहेर बसलेला, त्यामुळे मला बाहेरच भेटला. आणि 2 मिनिट बोलणं चालणं झालं आमचं. तर याला म्हटलं चला येऊ फिरून. त्याला बसवलं आम्ही ना गाडीवर आणि चाल म्हटलं. अनिकेतनं गाडी इथे चालवायला माझी इथं जिवारा लिहिली होती. तर मी बसलो मागे आणि व्हिडिओ शूट करायला लागलो. भुजाने साधा खास जमलं आपलं. आता बाहेर फिरायला जाणं होतं आपल्याला, तर तुम्ही बरं आले म्हणून. कुठे जाय काही समजत नव्हतं. तर घुसला मी मंदिर मार्केटमध्ये आणि बघत बसलो मंदिर मार्केट. सुमित सर. नंतर भुशाला मला दिसले सोनार सर. तर आम्ही चाललो सोनार सरच्या मागे. मग सोनार पुढे निघून गेले. नंतर आम्ही मागूनच व्हिडिओ घुसलो आम्ही शेगाव साथीमध्ये आणि निघालो. हरिओमच्या घराकडे जाणं होतं आम्हाला. तर हरिओमला अगोदरच कॉल केला होता की आम्ही या कोचिंग क्लासला कोण ओळखते कमेंटमध्ये नक्की सांगा. हऱ्या रस्त्याने भेटला. हऱ्या बसलो गाडीवर. चाल म्हटलं हरिओम. त्याला घेतलं, ते भूषणला तिथं उतरून दिलं आणि घेतलं हरिओमला ढवऱ्यावर. आता हरिओममध्ये चला यार, मला भूक लागली. तर आम्ही बघत बसलो एक हॉटेल कोणती चांगली आहे. तर मग अनेक सांगतो पुढे चांगली नवीन हॉटेल निघाली नंदन. तर आम्ही पुढे जाऊन तिथं बघतो. इथं हरिओमला तर सुखसागर हॉटेल पण चांगली आहे, पण आम्ही तिथं काही गेलो नाही. तो हमारे पेट की मंजिल आ गई है. तो हम अभी इस होटल में जाने वाले. दोघे पण आम्ही तिघांनी खाली उतरलो आणि हॉटेलमध्ये एंट्री केलं. हरिओम आणि अनिकेत सर्वात समोर काउंटरवर विचारायला. चला तर आजचा ब्लॉग आपण इथेच समाप्त करूया. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.